जोपर्यंत पावसाचे दिवस आहे तोपर्यंत पक्ष्यांना खाद्य आणि पाणी आतमध्येच ठेवायचं. नमस्कार, मी सार्थक बेगडे. आपण मुक्त संचारमध्ये प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. तर आता पावसाळा चालू झालेला आहे. तर पावसाळ्यात व इतर सीझनमध्ये पक्ष्यांची काळजी कशा प्रकारे घ्यायची, किती वाजता पक्षी बाहेर सोडायचे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पावसाळा आहे त्यामुळे पक्ष्यांना आपण खाद्य आणि पाणी आतमध्येच ठेवलं होतं 8 वाजता. तर आता 11 वाजलेले आहे. 11 वाजता आता ऊन आलेलं आहे थोडंसं, त्यामुळे पक्ष्यांना आता बाहेर सोडायचं. पक्ष्यांना आपण आतमध्ये खाद्य पाणी का टाकतो, आता बाहेर सगळं राडा झालेला आहे, चिखल झालेला आहे. पक्ष्यांना आपण भांड्यामध्ये जरी पाणी ठेवलं तरी पक्षी बाहेर जाऊन ते गटाराचं पाणी पिणार घाण. त्याच्यामुळं सकाळी पक्ष्यांना चांगलं पाणी गेलं पाहिजे पोटात. ते मग दिवसभर कसलं पण पाणी पिऊ दे, पक्ष्यांना काय होत नाही. जोपर्यंत पावसाचे दिवस आहे तोपर्यंत पक्ष्यांना खाद्य आणि पाणी आतमध्येच ठेवायचं आणि जरा उशिरा बाहेर सोडायचं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना पक्ष्यांना सकाळी 6-7 वाजता बाहेर सोडायचं. त्यावेळेस काय एवढा प्रॉब्लेम येत नाही. आणि दुपारच्या वेळेस आपण फार्ममध्ये झाडं लावलेली आहे, त्या झाडांखाली पक्षी बसतात. खाद्य सकाळचं टाकल्यावरती पक्षी खाद्य खाऊन दुपारच्या वेळेस आरामशीर झाडाखाली बसतात. थंडीच्या दिवसात काय करायचं, पक्ष्यांना 10-11 वाजता ऊन आल्याच्या नंतर बाहेर सोडायचं. जर सकाळी आपण लवकर सोडलं थंडीच्या दिवसात बाहेर तर पक्षी गारठ्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अशा ऋतूनुसार पक्ष्यांची काळजी घ्यायची. उन्हाळ्यात लवकर बाहेर सोडायचं. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ह्याच्यासाठी आपण अजून एक नियोजन केलेलं आहे शेडमध्ये. चला तर बघू ते कशा प्रकारे आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ह्याच्यासाठी आपण अजून एक नियोजन केलेलं आहे शेडमध्ये. चला तर बघू कशा प्रकारे आहे. तर सगळे पक्षी आपल्या रात्रीच्या बांबूवरती बसलेले असतात आणि इथं जाळी लावलेली आहे आपण. भिंत अर्धी आहे त्याच्यावरती जाळी आहे. तर या जाळीमधनं हवा येण्याचे चान्सेस किंवा पाऊस आल्यावरती पावसाच्या वसऱ्या आतमध्ये येतात. त्यासाठी काय केलेलं आहे आपण नियोजन बघा. आता ही ग्रीन नेट लावलेलं आहे, तर बांबूच्या साह्याने वरती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाहेरनं आपण ताडपत्री लावलेली. ताडपत्री वर घेतली ना पूर्ण हवा यायचं चान्सेस बंद होतात. पावसाचं पाणी पण आतमध्ये येत नाही. ताडपत्री बंद केल्यावरती पूर्ण हवा यायचं बंद होतं, त्यामुळे पक्षी आजारी पडण्याचे चान्सेस फार्ममध्ये राहत नाही. अशा प्रकारे ताडपत्रीचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमच्या फार्ममधल्या पक्ष्यांचा ऊन, वारा, पाऊस याच्यापासून बचाव करू शकता. असेच गावरान कुक्कुटपालन संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.